brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अनेक भागांना हीटवेव्हचा इशारा दिलेला होता. त्यानुसार अक्षरशः असह्य होईल इतके उन्हाचे चटके गेल्या काही दिवसांमध्ये जाणवू लागलेले आहेत. आता सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये हीटवेव्ह आहे, तर पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये हीटवेव्ह, तर काही भागांमध्ये पावसाचा इशारा सुद्धा असणार आहे. त्यानुसार कुठे नेमकी काय स्थिती असेल, नक्की कुठे कोणता इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सगळ्यात आधी आजची वातावरणाची नेमकी काय स्थिती आहे ते आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत. तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या मॅपमध्ये आपण बघू शकतो की अकोल्यात हीट वेव्हचा इशारा आज देण्यात आलेला होता. याचबरोबर इकडे रायगड, ठाणे, मुंबई आणि त्याचबरोबर पालघरचा जो भाग आहे इथे सुद्धा हीट वेव्हचा इशारा आज देण्यात आलेला होता. येलो अलर्टवर हा जो सगळा भाग होता तो आज असणार होता असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. आणि हे यात नोंदवण्यासारखं आहे की काल महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तापमानाची नोंद ही अकोला जिल्ह्यात झालेली होती. साधारण 42 अंश सेल्सिअस पर्यंत अकोल्यात तापमान नोंदवलं गेलेलं आहे. याचबरोबर मुंबईच्या तापमानाची स्थिती जर आपण बघितली तर गेल्या 5 वर्षांमध्ये मार्च महिन्यात सरासरी जितकं तापमान असायचं त्यापेक्षा जास्तीचं तापमान यंदाच्या वर्षी वाढलेलं असल्याचं सुद्धा नोंदवलं गेलेलं आहे. याचबरोबर पुढच्या म्हणजे 12 तारखेला काय स्थिती असेल तर 12 तारखेला आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या फक्त अकोला जिल्ह्यात अलर्ट देण्यात आलेला आहे. हीट वेव्ह येणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कुठल्याही प्रकारचा अलर्ट, कुठल्याही प्रकारचा इशारा हवामान खात्याने दिलेला नाहीये. 13 तारखेची काय स्थिती असेल तर 13 तारखेला सुद्धा आपण बघू शकतो की कुठल्याही प्रकारचा कुठल्याच जिल्ह्यात हीटवेव्हचा इशारा नाहीये. मात्र यात हे नोंदवण्यासारखं आहे की धाराशिव आणि लातूरमध्ये काही अंशी पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. लातूर आणि धाराशिवच्या भागांमध्ये हा इकडे आपण बघू शकतो की पावसाच्या अलर्टचा हा जो सिम्बॉल आहे तो देण्यात आलेला आहे. त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 14 तारखेची काय स्थिती असेल तर 14 तारखेला 13 तारखेच्या तुलनेने महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण बघितलं की 13 तारखेला फक्त 2 जिल्ह्यांमध्ये तेही काही अंशी पाऊस पडण्याची शक्यता असेल. मात्र इकडे आपण बघू शकतो की यवतमाळ आणि चंद्रपूर इथे येलो अलर्ट दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा की इथे काही अंशीपेक्षा जास्त. इकडे आपण बघू शकतो की यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातले हे जे सगळे जिल्हे आहेत इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, इकडे पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, साताराचा घाटाचा परिसर आणि पुण्याचा घाटाचा परिसर असा हा जो सगळा पट्टा आहे इथे पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. काही ठिकाणी वारे सुद्धा वाहू शकतात, विजांचा कडकडाट सुद्धा असू शकतो. अति मुसळधार स्वरूपाचा हा पाऊस नसेल, मात्र काही अंशी पावसाची शक्यता या सगळ्या पट्ट्यात असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 15 तारखेची नेमकी काय स्थिती असेल तर 15 तारखेला सुद्धा आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या अनेक आणखी 14 तारखेच्या तुलनेने जास्त जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे. खास करून विदर्भातल्या भागात आपण पाहू शकतो की विदर्भात येलो अलर्ट अनेक भागांना वर्तवण्यात आलेला आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे विदर्भातले जिल्हे आहेत इथे येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. म्हणजे इथे पावसाची शक्यता असणार आहे. याचबरोबर त्याच्या खालोखालचे हे जे सगळे जिल्हे आहेत या सगळ्या जिल्ह्यात सुद्धा पावसाची शक्यता असणार आहे. त्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच पुणे, पुण्याचा घाटाचा परिसर, सातारा, साताराचा घाटपट्टा, सांगली, कोल्हापूर आणि कोल्हापुराचा घाटाचा परिसर असा हा दक्षिण महाराष्ट्रापर्यंतचा हा जो सगळा भाग आहे विदर्भापासून तर दक्षिण महाराष्ट्रापर्यंत असा हा सगळा भाग पावसाने व्यापलेला असणार आहे. 13 तारखेपासून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असेल, मात्र 14 आणि 15 तारखेला जवळपास अर्धा महाराष्ट्र पावसाने व्यापलेला असणार आहे. याचा अर्थ पुढचे काही दिवस काही भागांमध्ये उन्हाची लाट असेल तर त्याच्या पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. तर अशा पद्धतीने वातावरणात मोठे बदल होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आता तुमच्या भागात वातावरणाची काय स्थिती आहे? तुमच्या भागात आता पावसाची स्थिती आहे का किंवा उन्हाचे चटके लागतायत का? नेमकी काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.